हेलो हेलो हॅलो, एक 2-4 मिनिटं थांबूया आपण. हो हो चालतंय. आपण मग हे करू. लोक जॉईन होत आहेत. हो हो आता 17,000 येते. हो हो होत आहे. हो हो होत आहे 18,000 येते. बंद करू का? बंद करू. मोबाईल बंद करू. कशाला? ते चालूच आहे ना. चालू आहे. अरे चालू आहे ते. अरे हे चालू आहे काय तुम्ही दिसते का? हेलो हेलो थोडं थांबा जरा, 2-4 मिनिटं थांबा जरा. 2-4 मिनिटं थांबा. तुमचा आवाज जातोय. हेलो जय सतीश. 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं थांबा. सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने सर्वांनी आपले माईक म्यूट करून घ्यावेत, विनंती. ते म्हणले म्यूट करून ठेव.
थोडक्यात आपल्या समोर कार्यक्रमाची रूपरेषा मांडू इच्छितो. कार्यक्रमाचं सुरुवात प्रास्ताविकाने होईल. प्रास्ताविकानंतर जे आज आपल्या वेबिनारचे उद्घाटक आहेत उगले सर ते उद्घाटन करतील. त्यानंतर आपले आजचे जे मुख्य वक्ते आहेत डॉक्टर राजेंद्र कुंभार सर हे त्यानंतर त्यांचं स्पीच देतील आणि त्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. असं कार्यक्रमाचं आजचं स्वरूप आहे. आणि लोक जेवणाची प्रक्रिया सुरू आहे. एक आपण 2-3 मिनिटं थांबूया. कार्यक्रम आपण 8:30 ला सुरू करून देऊया. तोपर्यंत भगवान रावला सांगा एक अखंड घ्या म्हणावं. बरं ठीक आहे. ओके सर. अरे सोनू, हा माउस का ऑपरेट नाही होत का? हे ऑपरेट नाही होत का? माउस नाही चालते का? तसं झालं ना, इथं काढून घेतो त्याला परत त्याच्यावर कशावर ठेवलं तुम्ही? कुठे? खाली वरतो होतोय. खाली वरतो होतोय. ठीक आहे. आणि असं मग काम करायचं वापरायचं. साथियो, सर्वांना जय सत्यशोधक. आज आपण या ठिकाणी एकत्र जे आलेलो आहोत झूमच्या माध्यमातून, त्याला निश्चित असं एक निमित्त आहे. ते निश्चित निमित्त असं आहे की आजचा जो दिवस आहे तो गुढीपाडव्याचा चैत्र म्हणजे जो मराठी महिने आपण म्हणतो, मराठी महिन्याचा पहिला दिवस जो असतो तो चैत्र पाडव्याचा दिवस आहे. कारण या ठिकाणी 3 कन्फ्युजन्स समाजामध्ये असतात. आपल्याला साऱ्यांना माहित आहे की एक कॅलेंडर्सच्या माध्यमातून एक जानेवारी महिना सुरुवातीला असतो. नंबर 2 कृषी संस्कृतीचं जे आपले कॅलेंडर आहे, कारण भारत आपला कृषीप्रधान देश आहे, त्याचं एक कॅलेंडर असते. आणि नंबर 3 आजच्या घडीला आधुनिक मध्ययुगीन भारतामध्ये जी छत्रपती संभाजी राजे यांची जी हत्या झालेली आहे त्या संदर्भामध्ये पण एक गुढीपाडव्याचा एक वेगळा विषय आहे. तसे 3 असे कॉन्फ्लिक्ट या ठिकाणी वैचारिक परिवर्तनवादींच्या समोर उभे होतात. तर याचा एक नेमका उहापोह होणं गरजेचं आहे समाजामध्ये. कारण की आपल्याला एव्हिडन्सेस शिवाय आपण काही करू शकत नाही. आपल्याला एव्हिडन्सेसची खूप महत्व आहे. एव्हिडन्स, कारण आपण स्वतःला ज्या वेळेला सत्यशोधक म्हणून घेतो तर सत्यशोधक कोणत्या एव्हिडन्स शिवाय पुढे नाही जाऊ शकत. तर आपल्याकडं एक एव्हिडन्स असतो आणि ते एव्हिडन्स नेमकं काय, तर यासाठी आजच्या दिवशी
आपण जो आजचा दिवस चैत्र पाडव्याचा दिवस आहे, तर त्या दिवशी आपण आज या वेबिनारच्या उद्घाटनासाठी प्राध्यापक जी ए उगले सर, आणि जी ए उगले सरांना मी कोणाशी बोलताना मी बोलत असतो की उगले सर म्हणजे चालतं बोलतं सत्यशोधक चळवळीचं विद्यापीठ आहे. तर त्यांच्याकडे मी कधी चर्चा करायला त्यांच्याशी गेलो असेल, त्यांच्याकडे मी गप्पा मारण्यासाठी चर्चा करताना मी कायम एव्हिडन्सच मागतो त्यांच्याकडे. तर त्यांनी कधी गेलं का त्यांच्याशी चर्चा फोनवर आमचे सविस्तर होते, तर ते एव्हिडन्स देत असतात ते. तर त्यांच्याकडे खूप सारं त्यांच्या ज्यावेळेस मी घरी गेलो तर खूप सारे त्यांच्या घरातले जे ग्रंथ वगैरे सारे बघितले रेफरन्सेस. तर खरंच ते एक अविश्वास म्हणजे खूप छान वाटतं ते बघितल्यानंतर. आणि चवळीच्या माणसाने त्या ठिकाणी जाऊन खरंच बघितलंच पाहिजे ते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे लाभलेले आहेत की ज्यांचं उद्बोधन आज होणार आहे ते प्राध्यापक डॉक्टर होते डॉक्टर राजेंद्र कुंभार सर. राजेंद्र कुंभार सरांचं सांगायचं म्हटल्यानंतर युट्यूबला फक्त तुम्ही सर्च करा राजेंद्र कुंभार म्हणून, डॉक्टर राजेंद्र कुंभार. तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 50-60 कमीत कमी युट्यूबला तुम्हाला त्यांचे लेक्चर्स भेटतील. कारण आपण आज सोशल मीडिया आपल्या समोर उपलब्ध असल्यामुळे कुठला व्यक्ती कुठूनही काही बघू शकतो, ऐकू शकतो. तर राजेंद्र कुंभार सरांना आम्ही असंच एक नवरात्रीच्या आधी थोडंसं ऐकलं होतं आणि खूप प्रभावित झालेलो व्यक्ती त्यांच्या तरी आपण स्पीचेस ऐकलेत युट्यूब वरती. तर खूप कोणत्या व्यक्ती त्या चळवळीचा व्यक्ती किंवा नवीन व्यक्ती सुद्धा त्या प्रबोधनाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही आणि एक नवीन ऊर्जा त्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. कारण की सरांचा मी उल्लेख केलेलाच आहे की सर सदस्य सचिव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव आहेत, की ज्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र जे आहे 2 खंड प्रकाशित झाले ते सरांच्या अंडर गायडन्सच झालेलं आहे. सर प्राचार्य होते कोल्हापूर कॉलेजला राजश्री छत्रपती शाहू महाविद्यालयात. तसंच सर जे रिटायर्ड झाले तर सर मला वाटतं जयसिंगपूर कॉलेजला रिटायर्ड झालेले आहेत मागच्या वर्षी. त्याच पद्धतीने सरांचं संशोधन महात्मा फुले साहित्य सौंदर्यशास्त्र संशोधन सरांचं आहे. सर विशेष म्हणजे सर केमिस्ट्रीतले मला वाटतं पीएचडी आहेत, केमिस्ट्री त्यांचा विषय आहे. महारेणूंचं ऊर्जागती शास्त्र, बायोडिझेल उत्पादनाचे शास्त्र, त्यानंतर भारतातील स्त्री राज्यांचा इतिहास व दिग्विजय, स्त्री राज्य स्त्री सत्ताक पद्धतीवर खूप छान असं बोलतात. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची सौंदर्य प्रसाधन सौंदर्य शास्त्र मीमांसा, महात्मा फुले साहित्यातील छत्रपती शिवाजी महाराज, रसायनशास्त्राचे रिसर्च प्रकल्प, आणि सरांचे नाही म्हटलं तर भारतभर शिक्षण व समाज प्रबोधनाच्या संत सरांची नाही म्हटलं तर आतापर्यंत 8,000 सरांची व्याख्यानं झालेली आहेत. सरांचं कंटिन्यू चालू आहे. सर आता जवळपास 60-62 वयाचे सर रिटायर्ड झाले म्हटलं 60 आहे सरांचं. आणि उगले सरांचं म्हणायचं झालं तर उगले सरांचं जे आहे जवळपास सरांच्या माध्यमातून 25 एक पुस्तकं सरांनी स्वतः लिहिलेली आहेत. सरांचं संपादन वेगळं आहे. सरांचं एक महात्मा फुले एक मुक्त चिंतनापासून सरांनी सुरू केलं उगले सरांनी. ज्ञानोदय जे त्यावेळेला एक वृत्तपत्र होतं की ज्या वृत्तपत्र आणि महात्मा फुलेंचे खूप सारे बातम्या त्यावेळेस त्या येत होत्या वृत्तपत्र ज्ञानोदयच्या. ज्ञानोदय महात्मा फुले ऋणानुबंध आहे तर तो सरांनी त्यांच्या लेखनामध्ये विशद केलेला आहे. आणि सरांनी खास गोष्ट केली उगले सरांनी की सत्यशोधक समाजाची जी अधिवेशनं आहेत चिंतन आणि चिंता करणार आपल्याला सत्यशोधक म्हणायचं म्हटलं की चळवळ कुठून बघायची काय करायची, तर हे जर पुस्तक आपण वाचलं सत्यशोधक समाज अधिवेशन सरांनी खूप छान रेफरन्सेस इकट्ठा करून ते सारे डॉक्युमेंट्स आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेलं आहे. विद्यादेव सावित्रीबाई रोडे आहे, सावित्रीबाई फुलेंचं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. तुकाराम पिंजन की जो व्यक्ती उगले सरांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं की सगळ्यात तरुण उमदा विद्यार्थी जर तरुण उमदा युवक जर कोणी सत्यशोधकाचा जर कार्यकर्ता का सदस्य झाला असेल त्या काळात तर तो व्यक्ती तुकाराम पिंजने होते की त्यांचं कदाचित 13-14 वय असेल त्या काळात की त्यांनी सर्व सत्यशोधकाच्या स्थापनेपासून तर पूर्ण सत्यशोधकाचं आंदोलन तुकाराम पिंजनांनी खूप जवळून बघितलेले ते त्याचे एक भाग होते. त्यांनी फुले साहेबांना सुद्धा बघितलेलं होतं. तर दीनबंधू तानुबाई बिर्जे सत्यशोधकांचे ओतूर म्हणजे ओतूर गाव हे सत्यशोधकांचंच आहे. पुस्तकात त्यांनी ते ओतूर गावाची खूप मोठी भूमिका सत्यशोधक चळवळीशी रिलेटेड आहे. नंतर सत्यशोधक साहित्य संमेलन गेवराई, सत्यशोधकाचे अंतरंग की जी काही सत्यशोधक मंडळी होऊन गेलेली आहे फुलेंच्या काळापासून तर आतापर्यंत तो खूप साऱ्या लोकांची माहिती इकट्ठा उगले सरांनी केलेली आहे. आणि आता रिसेंट मागच्याच महिन्यामध्ये पुस्तक जो सरांचा एक खूप मोठा 1054 पानांचा तो एक ग्रंथ आहे की सत्यशोधक चळवळीचा समग्र इतिहास तो महाराष्ट्र शासनाने संस्कृत साहित्य संस्कृती मंडळाने तो मागच्या महिन्यात पब्लिश केलेला आहे. तो ग्रंथ प्रत्येकाने घरी घेतलाच पाहिजे, तो वाचला पाहिजे असा एक बढिया ग्रंथ सरांच्या पब्लिश झालेला आहे. तुम्ही जास्त वेळ न घेता एक माहिती आपल्याला असं म्हणून या ठिकाणी बोललेलो आहे.
तर जास्त वेळ न घेता मी आपले जे कार्यकर्ते सुरेश झालटे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचंय. प्रास्ताविक झाल्यानंतर उगले सर उद्घाटन करतील आणि उगले सरांच्या नंतर डॉक्टर राजेंद्र कुंभार सर आपल्याला या ठिकाणी उद्बोधन करणार आहे. तर सुरेश सरांना झालटे सरांना विनंती करतो की त्यांनी एक या ठिकाणी प्रास्ताविक करायचा आहे. जय सत्यशोधक, येतोय आवाज? येतोय बोला. येतोय. हा, जय सत्यशोधक. आपण आजचं जे विचार पुष्प आहे, आजच्या विचार पुष्पाला लाभलेले माननीय उगले सर तसेच माननीय डॉक्टर राजेंद्र कुंभार साहेब लाभलेले आहेत. आणि आजचे जे विचार पुष्प आहे ते विचार पुष्प आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीशी रिलेटेड व्याख्यान आता सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. म्हणून सत्यशोधक समाज जे 40गावची परिषद घेतली त्या परिषदेनंतर जे कंटिन्युएशन अतिशय विद्वान लोकांचे विचार घेऊन सत्यशोधक समाज संघ हा महाराष्ट्रामध्ये तसेच प्रॉपर खानदेशमध्ये रुजवला जात आहे आणि लोकांचा प्रतिसाद याला खूप आहे. कारण उगले सरांच्या मांडणीमध्ये जर बघितलं तर हा खानदेश खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्यशोधकाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्याचबद्दल मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र हा सुद्धा मोठा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर ज्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की सर्व काही चळवळी चालल्या आहेत, प्रत्येक जण हक्क अधिकाराची बाजू मांडत आहे, परंतु रिअल समाज एका गोष्टीमध्ये येतो शेवटच्या टप्प्याला की तो कल्चरमध्ये येतो. समजा त्याला असं वाटतं की मला ही संस्कृती नकोय, ही माझी संस्कृती नाहीये, माझी मूळ संस्कृती कोणती. असा जेव्हा एखादा भाग येतो, जेव्हा वडील वारतो, आई वारतो, त्यावेळेस मी हा विधी कशा पद्धतीने केला पाहिजे या पॉइंटला जेव्हा एखादा कार्यकर्ता येतो तर त्यावेळेस त्याला वाटतं की माझी कल्चर कोणती. उच्च कोटीचा विद्वान जो सर्व काही साहित्य मांडतो, ज्यावेळेस त्याची दशक्रिया येते किंवा शेवटचा एंड येतो त्यावेळेस त्याच्या परिवारानं कोणता विधी केला पाहिजे हा जेव्हा पॉइंट येतो त्या ठिकाणी नेमकं कल्चर लोकांना समजत नाही. अशा सिस्टीम मध्ये तात्या साहेबांनी त्यावेळेस जे कल्चरली शोषण होत होतं आणि ते कल्चरली शोषण थांबवण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अर्थात तात्या साहेबांना वाटलं की आपण काय केलं पाहिजे की समाजाला खरी संस्कृतीची ओळख करून दिली पाहिजे आणि त्याचा प्रारंभ केला पाहिजे. म्हणून 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी जे साहित्य लिहिले त्या साहित्याप्रमाणे या महाराष्ट्रात या खानदेशामध्ये त्या त्या पद्धतीचे विधी होत होते. त्याच्यामुळे एखाद्याचं भाषण जर आपण ऐकलं की ही गोष्ट चुकीची, तो वर्ग असा करतो, तो वर्ग तसा अन्याय करतो, तर नक्कीच आपल्याला असं वाटतं की नाही गड्या, हे लोक नको पाहिजेत, यांचं कल्चरही नको पाहिजे. मग कल्चर कोणतं पाहिजे, आपली संस्कृती कोणती पाहिजे, या सर्व गोष्टींचा उपोहाप होणं गरजेचं आहे. आणि वारंवार या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमच्या संतांनी, आमच्या महापुरुषांनी आम्हाला मूळ कल्चरची ओळख करून दिली. परंतु होतं काय, कधी कधी या मूळ कल्चरच्या सोबत हक्क अधिकाराची लढाई नंबर 1 ला येते आणि कल्चरची लढाई दुसऱ्या नंबरला जाते. आणि आज ज्यांना आम्ही वैदिक संस्कृती म्हणून म्हणत आहे त्यांनी आमच्यावर जे सर्वात थोपवलेलं आहे ते हक्क अधिकाराचा दुय्यम टप्पा आहे, परंतु पहिला टप्पा त्यांनी त्यांची वैदिक संस्कृती आमच्यामध्ये थोपवलेली आहे. आम्ही तिथून कितीही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी आमचा संस्कार आम्हाला माहीत नसल्यामुळे वैदिक मध्ये अटकावा लागतात आणि हीच अशाच पद्धतीने समाजामध्ये वैदिक संस्कृती जिवंत होते. आणि तीच संस्कृती आज ज्यांना तुम्ही नाकारतायत किंवा नकोसं वाटत आहे किंवा त्यांना मैत्री म्हणून ठेवायचे पण व्यवहार वेगळे करायचे आहेत, या गोष्टीमध्ये नेहमीच अटकत असते. म्हणून खैरनार साहेब असतील, आम्ही असतील, आमची टीम असेल, विश्वासराव पाटील असतील, सुधाकर भाऊ असतील, भगवानभाऊ रोकडे असतील, राकेश माडी असतील, जाधव सर असतील, त्यानंतर तोड्याद्यावरनं शेंडे सर असतील, या सर्व लोकांनी चिंतन म्हणून करून 40गावला मिटिंग घेतली. आणि 40गावला मिटिंग घेऊन जी 1936 मध्ये फैजपूरला जी सत्यशोधक काँग्रेसमध्ये विलीन झाली होती, म्हणजे सत्यशोधक कल्चरच थांबलं पुढे आणि राजनीती या लोकांची सुरू झाली आणि तिथून कल्चरचा जो गॅप पडला आणि तो गॅप समोरच्या कल्चरमध्ये चालणाऱ्या सिस्टीमनं भरून काढला. आम्ही मात्र बघत राहिलो आणि हा कल्चरचा जो गॅप पडलेला आहे, मूळ संस्कृतीची ओळख ही पुन्हा नव्यानं 40गावची परिषद घेऊन समाजापर्यंत न्यायची, हा सत्यशोधक समाजाचा उद्देश आहे. आणि याच्यावर आधीपासूनच प्रारंभापासून उगले सर असतील, चोपडे सर असतील, डॉक्टर राजेंद्र कुंभार साहेब असतील, अशा अनेक विद्वान रात्रंदिवस मेहनत करत आहेत आणि त्यांनी त्याच्यावर लिखाण सुद्धा करून ठेवलेले. त्यांचं लिखाण, त्यांचं मोलाचा विचार आणि मार्गदर्शन सत्यशोधक समाज आणि आमच्यासारखे कार्यकर्ते घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु फिजिकली जरी एकत्र येता येत नसेल तरी वेबिनारच्या माध्यमातून मुख्य कार्यकर्ते, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि याला जे काही फॉलो करणारे कार्यकर्ते आहेत या सर्वांपर्यंत याचा विचार व्हावा, ही माहिती त्यांना मिळावी
आणि नेमकं काय आहे हे समजण्यासाठी असे छोटे छोटे विचार पुष्प घेण्यात येत आहेत. त्याच्यापैकी हा एक विचार पुष्प आहे आणि या विचार पुष्पामध्ये या संस्कृतीचा नक्कीच आज डॉक्टर साहेब उपयोग करतील आणि त्यांचं अनमोल मार्गदर्शन आम्हाला मिळेल. आणि सत्यशोधकाची भूमिका आहे सत्यशोधक कल्चर समाजामध्ये प्रस्थापित करणं आहे. जे कल्चर ऑलरेडी लोकांच्या परंपरेमध्ये आहे, परंतु त्याला नेमकं नाव बदललेलं आहे. परंपरा तीच आहे पण नाव बदललेलं आहे. चैत्र पाडवा म्हणावा का गुढी पाडवा म्हणावा का 1 जानेवारी साजरा करावा, नेमकं काय? तर चैत्र पाडवा हा जो आहे हॅलो, येतोय आवाज? हो हो येतोय बोला बोला. चैत्र संस्कृतीशी रिलेटेड असल्यामुळे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये गहू आणि हरभरा पिकतो, हा गहू आणि हरभरा खायला कधीपासून सुरुवात करायची, तर ही चैत्र पाडवा आहे. या चैत्र पाडव्याला पुरणपोळीचं जेवण करून याचा प्रारंभ होतो आणि हा प्रारंभ आखाजीचा जो अंबारस येतो शेवटची पौर्णिमा त्या दिवशी थांबतो. तिथून पुन्हा खरीप हंगामाची सुरुवात होते. खरीप हंगामाचं धान्य पिकलं तर पुढच्या रब्बी हंगामाची सुरुवात होते. पण रब्बी हंगामाचा गहू आणि हरभरा कसा घ्यावा याची टेस्ट, याची लॅब जी आहे ती घटस्थापना आणि घटस्थापनेच्या माध्यमातून रब्बी हंगामाची टेस्ट होते आणि त्याच्यावर आधारित कमी पाण्यात आणि जास्त रात्र असलेल्या काळामध्ये गहू आणि हरभरे घेतले जातात. त्याचा जो खाण्याचा प्रारंभ आहे तो चैत्र पाडवा नववर्षापासून आहे. ही सर्व आमची मूळ संस्कृती आणि ही मूळ संस्कृतीची ओळख होणं गरजेचं आहे. उगीच कोणीतरी काहीतरी सांगावं की नाही नाही ही संस्कृती अशी तशी आणि आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याचशा परकीय आक्रमण झाल्यामुळे भेसळ पण झालेली आहे आणि ती भेसळ नेमकी काय आहे आणि आमचं नेमकं कल्चर काय आहे हे शोधणं फार गरजेचं आहे. यासाठी जेवढे अभ्यासक मदत घेत आहेत त्या सर्व अभ्यासक सत्यशोधक समाज हा जो तात्यासाहेबांनी निर्माण केला होता याच्यावर लिखाण आणि कंटिन्यू काम सुद्धा चाललेलं आहे. या सर्वांचे मी सत्यशोधक समाजाच्या वतीने आभार मानतो आणि माझी जी प्रस्तावना आहे इथे थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद झालटेजी. यानंतर मी उगले सरांना विनंती करतो की उगले सरांनी या ठिकाणी या वेबिनारचं उद्घाटन करावं आणि लगेच त्या ठिकाणी उद्घाटक स्पीच आम्हाला या ठिकाणी देऊन प्रबोधित करावं. उगले सर. सत्यशोधक समाज संघ या ऐकू येतो आवाज? येतोय सर, येतोय. सत्यशोधक समाज संघ या संघाचे बिनीचे कार्यकर्ते, या संघाला नावरूपाला आणणारे आमचे औरंगाबादचे मित्र अरविंद खैरनार, आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर राजेंद्र कुंभार आणि सर्व श्रोत्यांना जी.ए. उगले यांचा सप्रेम जय सत्यशोधक. सत्यशोधक समाज संघ यांच्या वतीने हे 6वे पुष्प, वैचारिक 6वे पुष्प आज संपन्न होत आहे. या सत्यशोधक समाज संघाच्या वतीने अतिशय अभ्यासू चिंतनशील असा विषय 1 जानेवारी की गुढीपाडवा. या देशातील मूल निवासियांनी 1 जानेवारीला आपलं मानावं की गुढीपाडव्याला मानावं हा या चर्चेचा विषय आहे. हा जो गुढीपाडवा आहे हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपन्न होतो. आज शके 1943 आहे आणि मोठी अभिमानाची गोष्ट आहे की मी जिथून बोलतो आहे त्या पैठण नगरीच्या शालिवान राजांनी हा शक सुरू केलेला आहे. ही राजे मंडळी ब्राह्मण होती, परंतु त्यांनी ब्राह्मण्य त्यागलेलं होतं. त्यावेळेस ब्राह्मण्याचा उदय झालेला नव्हता. ही मंडळी बौद्ध धर्माची आश्रयदाती मंडळी होती आणि म्हणून 1 जानेवारी ख्रिश्चन वर्ष, ईसा मसीहांचा जन्म होऊन 4 वर्ष झालेली होते, परंतु ईसा मसीहांचा जन्म, येशू ख्रिस्तांचा जन्म या दिनापासून हा
1 जानेवारीचं कॅलेंडर सुरू झालेलं आहे. त्याला आता 2022 वर्ष संपन्न होत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की भारतात कृषी प्रधान संस्कृती आहे. कृषी प्रधान संस्कृतीचे मुख्य मंडळी कोण आहेत? शेतकरी, कष्टकरी, मजूर ही मंडळी या देशाचे आधारस्तंभ आहे, पोशिंदे आहेत. दरम्यान एक गोष्ट मी विसरून जाईल, या पुष्पाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. कारण मला एक गोष्ट आठवते की एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संसदेचं उद्घाटन होतं. चांगला वक्ता बोलवला गेला होता, साहित्यिक, परंतु अनावधानाने त्यांच्याकडनं संपूर्ण भाषणामध्ये उद्घाटन केलं असं निवेदन आलं नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष सचिव यांनी प्राचार्यांना सांगितलं की उद्घाटन झालेलं नाही, पुन्हा एकदा कार्यक्रम घ्या. प्राचार्यांनी पुन्हा एकदा कार्यक्रम घेतला आणि नामवंत वक्त्यांनी प्रारंभीच सांगितलं की विद्यार्थी संसदेचं उद्घाटन झालं, म्हणून मी अशा या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे पुन्हा एकदा जाहीर करतो. आता मूळ प्रश्न असा आहे, या देशाचा मुख्य कोण आहे? या देशाची मुख्य माणसं कोण आहेत? व्यक्ती कोण आहे? या देशाचा मुख्य व्यक्ती हा मूल निवासी बहुजन आहे. या बहुजनांचा कृषी प्रधान संस्कृती असल्यामुळे यांचा कृषी प्रधान संस्कृतीशी जे जे संबंध उत्सव आहेत ते त्यांचे आहेत. 2 पाडवे आहेत, त्याच्यानंतर चंपाषष्ठी आहे, त्याच्यानंतर अक्षय तृतीया आहे. सत्यशोधक समाज आणि चंपाषष्ठी ही तर इतकी एकत्र आहे. सत्यशोधक समाज ज्यावेळेस निर्माण झाला, बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 1873 रोजी संध्याकाळी सत्यशोधक समाज स्थापन झाला. यावेळी प्रत्येकाला तळी उचलून शपथ घ्यावी लागत होती. म्हणजे तात्यासाहेबांनी, महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज हा मूल निवासियांशी जोडलेला होता. मला थोडक्यात एवढंच म्हणायचंय, पाडवा हा मूल निवासियांचा आहे आणि गुढी पाडवा हा उच्चवर्णीयांचा आहे. उच्चवर्णीयांचं म्हणणं असं आहे की गुढीपाडवा हा विजयाचं, समृद्धीचं प्रतीक आहे. आमचं म्हणणं असं आहे, कुणाचा विजय? कुणावर विजय? विजय तुमचा आणि आमच्यावर 1700 वर्ष तुम्ही काल्पनिक साहित्य निर्माण करून, आमची प्रतिभा कुंठित करून, अशा पद्धतीने दारुगोळ्या न सह आम्हाला 1700 वर्ष आम्ही कोण आहोत हेच समजू दिलं नाही. आमचं स्वावलंबन समाप्त केलं गेलं. महाभारत, रामायण किती कंठरावाने सांगितलं की बाबा हे ग्रंथ महाकाव्य आहेत, हे ग्रंथ इतिहास नाहीत. इतिहास नसताना त्याच्यातील दाखले दिले जातात. आणि म्हणून ही गोष्ट आजच्या दिनी शंकर महादेवाचं लग्न झालं, आजच्या दिनी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, आजच्या दिनी आदरणीय प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास आटोपून अयोध्येत गेले. औपचारिक राजाने एक काठीवर गुढी उभा केली, वगैरे वगैरे. तर ज्या गोष्टी
जसं अरविंद खैरनार सर म्हणाले की वो एव्हिडन्स पुरावा, नो एव्हिडन्स नो पुरावा, परंतु मूल निवासियांना अशा पद्धतीने काही सांगितलं गेलं की दिस इज अ फॅक्ट. आणि म्हणून मुद्दा असा आहे, पाडवा आमचा आहे पण गुढीच्या संदर्भाने गुढी आमची नाहीये. आणि म्हणून मग मुद्दा असा येतो की या संदर्भाने आर्यांनी आमच्या प्रतिभेवर दरोडा टाकला, खोटीच गोष्ट सांगितली गेली की बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला, तो पृथ्वीत दफन टाकला. मग भारताच्या विरुद्ध दिशेला अमेरिका आहे, ते बळीराजा का नाही निघाला? हे आमचे बहुजन समजूनच घेत नाही, हे आमचे मूल निवासी समजूनच घेत नाही. तात्यासाहेबांना मूल निवासी ज्ञानी यहवादी हवे होते, परंतु तात्यासाहेबांनी जे अपार कष्ट घेतले, पुढच्या कार्यकर्त्यांनी जे अपार कष्ट घेतले, ज्ञानीच्या जागी मूलनिवासी साक्षर झाला, यहवादी झालाच नाही, परंपरावादी राहिला. आणि म्हणून आपल्या माहितीसाठी सांगतो की उच्चवर्णीय आणि मूलनिवासी यांचा धर्म एक नाही असं मुकुंदराव पाटील ब्राह्मण आणि हिंदू या पुस्तकात ठासून सांगतात. त्यांच्या परंपरा एक नाही, त्यांचे संस्कार एक नाही, बहुजनांना संस्कारच नाहीयेत. आणि म्हणून भालेकरांनी म्हटल्याप्रमाणे अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे. विज्ञानवादी व्हा, यहवादी व्हा, ही भूमिका संपूर्ण सत्यशोधकांची होती. 1911 नंतर जो झंझावात निर्माण झाला, या झंझावाताने 1930 पर्यंत मूल निवासींना त्यांची मूळ भूमिका सांगितली की बाबांनो, तुम्ही 1600-1700 वर्षापूर्वी बळीराजाच्या राज्यात तुमचं स्वावलंबन होतं, तुम्ही गुलाम नव्हते. पण पुढे धर्माचा आडोसा घेऊन, सामाजिक आडोसा घेऊन, धार्मिक ग्रंथांचा आडोसा घेऊन तुम्हाला गुलाम करण्यात आलं. आणि म्हणून गुलामगिरी ग्रंथामध्ये तात्यासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, अरे ज्ञानी व्हा, कॉमन मॅनचा प्रतिनिधी धोंडीवाला पुढं केलं. आणि त्यातून तात्या हा ब्राह्मणाचा पोट मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे 1873च तात्यासाहेबांचं वाक्य 2022 मध्ये सुद्धा संपूर्णपणे पूर्ण झालेलं नाही. आता मूळ भूमिका सत्यशोधकांची अशी आहे, पाडवा आहे. सत्यशोधकांचा हिंदू धर्माला विरोध नाही, सत्यशोधकांचा सनातनींनी जी एक भूमिका घेऊन एक गुलामगिरी जी लादली, ज्या साधनाने लादली, त्या ब्राह्मण्याला विरोध आहे. आणि म्हणून याच दिवशी, त्या दिवशी मंगळवार होता, तारीख आहे 17 मार्च 1885, शहर आहे पुणे, वेळ आहे संध्याकाळची म्हणा, दुपारची म्हणा, 3 वाजता, ठिकाण आहे सोमवार पेठ, पुणे. डॉक्टर सत्यशोधक गावडे यांचा वाडा आणि इथून एक भव्य अशी सत्यशोधक समाजाची झेंडा मिरवणूक निघालेली आहे. पाडव्याच्या दिवशी गुढीची मिरवणूक निघालेली नाही. सोमवार पेठेपासून हा झेंडा एका गाडीवर चढवण्यात आला. पुढे बँड पथक, विद्यार्थी वाजत गाजत जय सत्यशोधक, जय शिवाजी महाराज की जय, आणि हा झेंडा मिरवत मिरवत सत्यशोधक समाजाचं जे अग्रस्थान आहे बेताळ पेठ, तिथं जाऊन मोमिनाच्या घरांना वळसा घालून पुन्हा हा झेंडा
रात्रीच्या 9 वाजता डॉक्टर गावडे यांच्या वाड्यात आला. त्यानंतर व्याख्यान झाली. न्यायमूर्ती रानडे, आयावरू, तात्यासाहेब आणि भालेकरांनी समजून सांगितलं या झेंडा मिरवणुकीमधून की आम्ही आता तुमचे गुलाम राहणार नाही. सनातन्यांच्या बाले किल्ल्यात त्यांचीच आयाळ धरण्याची गोष्ट भालेकरांनी केली की आम्ही आता स्वावलंबनाच्या दिशेने निघालेलो आहोत आणि ही स्वावलंबनाची गोष्ट आम्ही करणार आहोत. स्वावलंबन कोणतं? सामाजिक आणि धार्मिक. आम्ही समता प्रस्थापित करणार आहोत. माणसातला अंतर भेद आम्ही कमी करणार आहोत. आणि म्हणून ही पाडव्याची मिरवणूक किंवा हा पाडवा स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मानवमुक्ती या संदर्भाने सत्यशोधक समाजाने निर्माण केलेला आहे आणि ते करीत आहे. आता सेकंड टप्पा जो आहे की कॅलेंडर जे आहे ते शालिवान राजाचं मानायचं की ख्रिश्चन 1 जानेवारीचं मानायचं. मूळ मुद्दा असा आहे की आता संपूर्ण जगामध्ये सर करा सर, चालू. सॉरी सर, जरा डिस्टर्ब. सर माइक ऑन करा. हॅलो. हा बोला बोला बोला. हा गावडे सर बोलतायत ना अजून? हो हो बोला. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपल्याला यशस्वी पदार्पण करायचं असेल आणि मागचे दिवस जो सातत्याने आपला पराभव झाला आहे ते टाळायचे असेल तर आपण 1 जानेवारी हे कॅलेंडर वर्ष मानले पाहिजे. देशाला महासत्ता करावायची असेल. दादू, ए दादू. सर आवाज येतोय सर? येतोय ना? येतोय येतोय येतोय. देशाला महासत्ता करावायची असेल, सर्वांना बरोबर घ्यायची, गुलामगिरी नष्ट करायची असेल, स्वावलंबनासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय कॅलेंडर 1 जानेवारी हेच स्वीकारावं लागेल. अर्थात घराच्या आत जर तुम्ही भारतीय कॅलेंडर स्वीकारलं तरी चालेल. आणि म्हणून शेवटी एवढंच मी म्हणेन की मी अत्यंत परिश्रम घेऊन सत्यशोधकाचे अंतरंग हा ग्रंथ सिद्ध केला होता. यात 600 लोकांचा परिचय आहे. त्यांचे कष्ट, त्यांचे परिश्रम, त्यांची निस्वार्थ वृत्ती वाचून हे पुढे सांगण्याची गरज पडणार नाही 1 जानेवारी की गुढीपाडवा. त्यानंतर आता
मार्च महिन्यामध्ये सत्यशोधक चळवळीचा समग्र इतिहास मी पूर्ण केला. 1054 पानांचा हा ग्रंथ आहे. समग्र सत्यशोधक चळवळीचा धांडोळा यात घेतला आहे. या ग्रंथांचे वाचन जर केले तर निश्चितच स्वावलंबनाच्या दिशेने आपण जाऊ आणि स्वावलंबी होऊ. कारण मूळ जो निवासी आहे खेड्यातला हा पुन्हा रूढी परंपरावादी होताना दिसतोय. तेव्हा खैरनार सरांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि राबवित आहेत अत्यंत महत्वाचा आहे. पुन्हा एकदा या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मला उद्घाटन करण्याची संधी दिली याबद्दल सत्यशोधक समाज संघाचा ऋणी राहून आभार मानून मी संपवतो. जय सत्यशोधक. धन्यवाद सर. सरांनी आपल्याजवळ खूप शॉर्ट मध्ये आपल्याला कॅलेंडरचं असेल किंवा जी पाडव्याच्या दिवशी निघालेली मिरवणूक होती सत्यशोधकाची ती सुद्धा समजून सांगितली. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पाडव्याच्या त्या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहे. जास्त वेळ न दवडता आपण या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांकडे जाऊया आणि कुंभार सरांना विनंती करूया की आजचा जो आपला विषय आहे 1 जानेवारी की गुढीपाडवा यावर आम्हाला डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांनी या ठिकाणी प्रबोधित करावं आणि पुढील येत्या काळासाठी मार्गदर्शन करावे की जे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना समाजाला उपयुक्त ठरेल. तर सर नक्कीच आपलं छान मार्गदर्शन करणार आहे. छान म्हणण्यात छान बोलायचा कार्यक्रम नाहीये, एवढं सर सांगत असतात. तर सरांना या ठिकाणी विनंती करतो आणि स्वागत करतो सरांचं आणि सरांनी या ठिकाणी प्रबोधन करावं. सर कृपया आपण बोला. धन्यवाद करणार सर. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक उगले सर. या 1 जानेवारी ती गुढीपाडवा हा विषयाचं कारण कोणतं वर्ष आपण कुठून सुरू करावं हा नाहीये या विषयाचा उद्देश. नववर्षाचा उत्साह आम्ही कोणत्या ठिकाणी उत्सव साजरा करावा हा आहे. ग्रेगेरियन कॅलेंडर म्हणजे मॉडर्न ग्रेगेरियन कॅलेंडर आपण मान्य केलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. त्याशिवाय भारतीय सौर कॅलेंडर नावाची गोष्ट सुद्धा अनेक देशांच्या मध्ये मान्य झालेली आहे. यामध्ये पहिले 6 महिने 31 दिवसांचे असतात आणि पुढचे 6 महिने 30 दिवसांचे असतात. परंतु हा प्रश्न कॅलेंडरचा नाहीये. माणूस हा एक सुसंस्कृत प्राणी असतो. सुसंस्कृत या शब्दाचा अर्थ असा आहे की रूप, रस, गंध, नाद, संगीत यांच्या साह्यानं समूह जीवन आनंदित करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि सण आणि उत्सव हा त्यांचाच भाग असतो. सण आणि उत्सवाची निर्मिती हे श्रमिकजन करत असतात आणि त्याचा गैरफायदा आपल्या दान दक्षिणेसाठी किंवा पोटासाठी पुरोहित वर्ग घेत असतो. इथून आपल्याला जर आपण लक्षात घेतलं तर एकतर लोकप्रिय बोलण्याचा मला छंद नाही किंवा माझे मित्र काय म्हणतात मग आणि ते नाराज होतील म्हणून त्यांच्या बाजूने बोलण्याचा माझा प्रघात नाहीये. जे सत्य आहे ते बोलावं लागेल. सत्य तपासून घेण्याची तयारी ठेवावी लागेल आणि सत्याची दुसरी बाजू पुढे आल्यानंतर ती स्वीकारावी लागेल. या सगळ्या गोष्टींशी मी ठाम आहे. अलीकडच्या काळामध्ये पुरोगामी समाजामध्ये आमचे काही मित्र गुढीपाडव्याबद्दल काही गोष्टी सांगत असतात आणि मग एक संभ्रम निर्माण होतो. परंतु ज्यावेळेला आपण अभ्यास करायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की गुढीपाडवा किंवा चैत्र पाडवा या चैत्र पाडव्याच्या दिवशी जे वर्ष सुरू होतं ते भारतातल्या बहुसंख्य ठिकाणी सुरू होतं. परंतु उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि गुजरातमध्ये
नववर्ष चोपडी लेखनाचं वर्ष म्हणून दुसऱ्या पाडव्याला सुरू होतो, तो आहे दिवाळीचा पाडवा. हे दिवाळीच्या पाडव्याचं वर्ष जे आहे ते उज्जैनीच्या विक्रमादित्यानं सुरू केलेलं होतं, ज्याला विक्रम संवत असं म्हणतात. आणि गुढीपाडव्याचं जे वर्ष आहे ते शालिवाहन शके याच्या प्रमाणे सुरू होतं. आता काही गोष्टी आपण म्हणूया की तार्किक दृष्टीनं सत्य सिद्ध करता येत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी पुरावे उपलब्ध करावे लागतात. तर्काचा निश्चितपणे त्यामध्ये भाग असतो. आणि म्हणून गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण विचार करायला लागतो त्यावेळेला हे नववर्ष दिन आहे. शालिवाहन राजानं जो असं सांगितलं जातं की जो कुंभार समाजातला होता आणि पैठण या ठिकाणी त्याची राजधानी होती, प्रतिष्ठानी, आणि 6000 घोडेस्वारांना मातीचे तयार करून त्यांना जिवंत करून त्यानं लढलं. खरं म्हणजे ही मिथक ह्याच्यासाठी तयार झाला असेल की शालिवाहनावर लोकांचं एवढं प्रेम होतं आणि विक्रमादित्याच्या ब्राह्मणी राज्यांच्या बद्दल इतका द्वेष होता की लोक मृतवत झालेले जे होते ते शालिवाहनाच्या नावानं जिवंत होऊन लढायला प्रवृत्त होत होते, जसं शिवाजीच्या काळात झालं. आणि म्हणून शेवटी नाईलाजानं ब्राह्मण पंचांगकर्त्यांना सुद्धा मान्य करावं लागलं की विक्रमाचा संवत हा 70 वर्ष टिकला आणि शालिवाहनाचा शक हा 7000 वर्ष टिकेल. अर्थात हा त्यांच्या म्हणण्याचा भाग झाला. पण आपण ज्या वेळेला एखाद्या उत्सवाचा संबंध बघतो तर ट्रॉपिकल कंट्री म्हणजे मोसमी हवामानाच्या देशांच्या मध्ये संपूर्ण जनजीवन हे शेतीला बांधलेलं असतं आणि म्हणूनच सगळे सण आणि उत्सव शेतीशी संबंधित असतात. मी माझ्या अनेक भाषणांच्या मध्ये हे सांगितलेलं, स्पष्ट केलेलं आहे की शेतीचं जे निसर्ग चक्र आहे याच्याशी संबंधित सण आहेत आणि शेती आणि पाण्याच्या संदर्भात, जमिनीच्या संदर्भात जी कृतज्ञता आहे ते इथल्या संस्कृतीचं मूळ आहे. आता बाकीच्या ज्या गोष्टी असतात किंवा ज्या रामायणात येतात, महाभारतात येतात, पुराण की ते खरं असतं अशातला भाग नाहीये. या दंतकथा असतात आणि त्या बऱ्याच वेळेला खऱ्या म्हणून सांगितल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ ब्रह्मदेवानं या वेळेला पृथ्वी निर्माण केली. हा ब्रह्मदेव बसला होता कुठं ज्यावेळेला पृथ्वी निर्माण करत होता? तो अंतराळात त्याची वस्ती होती कुठं? कारण ज्या पुराणांची मजलच अशी होती, पृथ्वीची त्यांची व्याख्या त्याच्यामध्ये युरोप नाही आहे, अमेरिका नाही आहे, रशिया नाही आहे, आफ्रिका नाही आहे, ऑस्ट्रेलिया नाही आहे, 9 खंड पृथ्वी आणि 10वं खंड काशी. आणि मग कोकण हा अपवर्त आहे आणि ब्रह्मपुत्रेच्या पलीकडचा भाग पण अपवर्त आहे. म्हणजे कोकण हा पाताळ आहे. ही ज्यांची कल्पना, ही ज्यांची अक्कल, त्यांच्याकडून संस्कृतीच्या इतिहासाबद्दल ऐकण्यात काही अर्थ नसतो. परंतु इथं ज्या वेळेला आपण एखाद्या सणाचा इतिहास पाहायला लागतो त्यावेळेला आपली लढाई खरी कशाशी असते? ज्योतिबांची लढाई कशाशी होती? ज्योतिबांची लढाई धर्मग्रंथांशी नव्हती. माणसांच्या मनात धर्मग्रंथांनी ज्या स्थिर करून ठेवलेल्या कल्पना होत्या, भीती होती, थोतांड होतं, त्या थोतांडाच्या विरोधात फुल्यांनी आपली लढाई सुरू ठेवली आणि ती लढाई आजही कायम ठेवावी लागेल आणि ती जुन्या दंतकथांच्या बरोबर नवीन दंतकथांशी पण लढावी लागेल. आता अलीकडच्या काळामध्ये असं सांगितलं जातं की गुढीपाडवा हे संभाजीच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांनी सुरू केलेला सण आहे आणि संभाजी महाराजांचं मुंडकं म्हणजे त्याच्यावरचं लोटकं किंवा त्याच्यावरचं चंबू आहे आणि स्मशानातली वेळूची काठी तिरडीला बांधली जाते ती तिथं वापरलेली आहे आणि त्यावेळेचा लिंब तिथं वापरलेला आहे. ज्यावेळेला या गोष्टीचा मी तपास करायला लागलो तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की संभाजीच्या मृत्यूनंतर सुद्धा मराठी समाज लढत होता औरंगजेबाच्या विरोधात. संभाजींचा मृत्यू झालेला आहे, शाहूना कैद झालेली आहे,
राजारामांचा पत्ता नाही, तरी मराठी सैन्य लढतंय. अशा वेळेला हा लढाऊ समाज जो स्वराज्यासाठी लढत होता, तो कुठल्या तरी कुडबुड्या ब्राह्मणाचं ऐकून संभाजीचा मृत्यू साजरा करण्यासाठी गुढ्या उभारेल याची शक्यता मला वाटत नाही. आणि म्हणूनच मला हे तपासायला प्रवृत्त झालो मी, की निदान हे तपासूया आपण की काय आहे या गुढीचा जो मूळ भाग आहे तो काठी. या काठीच्या पूजनाची प्रथा जगभरामध्ये आहे. म्हणजे अगदी दक्षिण आफ्रिकेमध्ये दामारा समाजामध्ये काठीचं पूजन आहे. इस्रायलमध्ये अशेराह पोल नावाचा पोल आहे, तिथं काठीचं पूजन आहे. नॉर्वेमध्ये जिन्स नावानं काठीचं पूजन आहे. युरोपमध्ये मेपेक नावानं काठी उत्सव साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्माला विरोध करून युरोपमध्ये आजही हा मेपेक नावाचा काठी उत्सव साजरा होतो. पॅसिफिक विभागामधल्या माओरींच्या मध्ये शेत पिकांचा जो उत्सव आहे, म्हणजे नवीन पीक आलेल्याचा उत्सव आहे, तो काठी उभारूनच केला जातो. कुक बेटावरच्या आदिवासी आतुवा टाकाऊ राकाऊ या नावानं हा काठी उत्सव साजरा करतात. चीनच्या युनान प्रांतामध्ये मी आओ या नावानं काठी उत्सव साजरा केला जातो. के क्यू नावानं व्हिएतनाम काठी उत्सव साजरा करतात. कोरियामध्ये जॉंग सांग नावानं काठी उत्सव साजरा करतात. म्यानमारमध्ये के होते किंवा बो या नावानं काठी उत्सव साजरा करतात. आसाममध्ये बिहू उत्सवामध्ये उभा केलेल्या बास म्हणजे वेळूचं पूजन होतं. ओरिसा आदिवासीमध्ये खंबेश्वरी नावाची देवी आहे आणि ही खंबेश्वरी रामायण महाभारतापेक्षा जुनी आहे असं पुरातत्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या खंबेश्वरीचा उत्सव सुद्धा बास म्हणजे काठीच्या पूजनानं सुरू होतो. राजस्थानमध्ये गोगाजीचा काठी उत्सव प्रसिद्ध आहे. निमाड प्रांतामध्ये काठी माता उत्सव आहे. त्रिपुरा मणिपूरमध्ये मेराबा युंगबा नावाचा एक उत्सव आहे, त्याच्यामध्येही बांबूच्या काठीचा उत्सव आहे. बलुचिस्तानमध्ये हिंगलाज देवी जी बलुचिस्तान पासून दिग्विजय करत गडहिंग्लज पर्यंत आली. गडहिंग्लज हे तिचं शेवटचं ठिकाण आहे या दिग्विजयातलं. जशी इजिप्त मधली रणा देवी राणूबाई म्हणून सूर्यपूजा घेऊन भारतभर फिरली, तशी ही हिंगलाज देवी तिचा उत्सव सुद्धा काठी उत्सव म्हणून साजरा केला जातो. ज्योतिबाच्या उत्सवामध्ये सासन काठ्या घेतल्या जातात. खंडोबांची काठ्यांची मिरवणूक असते. त्यामुळे काठी नावाची गोष्ट आणि तिची उभा करून पूजा करणं ही अतिप्राचीन आणि जगभर आहे. नंबर 1. नंबर 2, गुढी म्हणजे काय? गुढी हा शब्द तेलुगू आहे आणि हा तेलुगू शब्दाचा अर्थ आहे लाकूड किंवा काठी बांबूची. तो काही ठिकाणी कुडी या नावानं वापरला जातो. आणि त्याची काठीची झोपडी उभा करताना पहिल्यांदा जी काठी उभी केली जाईल त्याची पूजा करायची, अशा प्रकारची प्रथा आपल्याला आंध्रामध्ये दिसते. पाडवा हा उत्सव जसा महाराष्ट्रात साजरा होतो तसा तो कर्नाटकात साजरा होतो, आंध्रामध्ये साजरा होतो आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा साजरा होतो. त्या भागामध्ये त्याला उगादी म्हणतात. उगादी म्हणजे युगाचा प्रारंभ. आता ही 3-4 राज्य जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल ही सगळी सातवाहनांच्या राज्याचा भाग आहे. आणि यामधला जो गौतमीपुत्र सातकर्णी आहे तो शालिवाहन आहे. सातकर्णी सातवाहन हे नाव सातवाहन याच्यावरून आलं असं इतिहास तज्ञांचं म्हणणं आहे. सात म्हणजे घोडा आणि शाली म्हणजे पण घोडा. त्यामुळे शालिवाहन म्हणजे घोड्यांच्या साह्यानं लढणारा, घोड्यावर बसून लढणारा. हा कुंभाराचा मुलगा होता, परंतु एखादा शूद्र राजा कसा होतो हे ब्राह्मणांना न पटल्यामुळं त्यांनी आणखीन एक दंतकथा लिहिली. अशा दंतकथा खूप आहे. म्हणजे शूद्रांच्या मधला कोणीही माणूस जर विद्वान झाला तर एक त्याचं नाव नष्ट करायचं आणि नष्ट करता येत नसेल, ते माणसांच्या मध्ये रुजलेलं असेल तर त्याचा ब्राह्मणाशी संबंध जोडायचा. आणि म्हणून शालिवाहनाची कथा बदलून अशी सांगण्यात येते की एक ब्राह्मणी एका कुंभाराच्या घरी गरोदर असताना मुक्कामाला आली. ती बेवारशी होती आणि कुंभाराच्या घरी या ब्राह्मणीचा मुलगा शालिवाहन झाला. प्रश्न असा आहे की तो कुंभाराचा मुलगा असणं हे सहज साध्य असताना आणि धर्माचा विचार केला तर ही ब्राह्मणी म्हणजे पैठण मधले ब्राह्मण काही वारले होते का सगळे?
ही कुंभाराच्या घरी का राहिली? जसं भाडळी भविष्य नावाचं एक फार मोठं भविष्य समाजामध्ये रुजलेलं आहे, सहदेव भाडळी म्हणून. ही मांग समाजाची मुलगी, पण ती इतकी विद्वान झाली आणि हवामान शास्त्राच्या बद्दल बाकीचं सांगायला लागली, म्हणून त्यांनी सांगितलं की ही ब्राह्मणाच्या पासून मांगाच्या बाईला झालेली मुलगी आहे. अशा प्रकारचं बादरायण संबंध जोडणं हे ब्राह्मणी मनोवृत्तीचं व्यवच्छेदक लक्षण आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून जर महाराष्ट्र संभाजीवर प्रेम करत होता, महाराष्ट्र शिवाजीवर प्रेम करत होता, महाराष्ट्र राजारामावर प्रेम करत होता, महत्वाचं म्हणजे स्वराज्यावर प्रेम करत होता, अशा वेळेला महाराजांच्या तलवारीवर मिरवणूक काढली त्याचा उल्लेख पाहिजे, तो केला जाईल, महाराष्ट्र स्वीकारेल याची शक्यता नाहीये. सातवाहनांचं राज्य जिथं जिथं आहे, त्यानं विक्रमादित्याचा पराभव केला. हा उज्जैनचा राजा जो विक्रमादित्य आहे, ज्याचं गुजरातवर राज्य आहे, या विक्रमादित्याचा पराभव करणं म्हणजे हॅलो, आवाज येत नाही सर. येतो हॅलो. आवाज? आता येतो का? हा येतो येतो येतोय सर, येतोय. आवाज येतोय सर. विक्रमादित्य या ब्राह्मणी राज्याचं किंवा ब्राह्मणांना संरक्षण देण्याच्या राजाचं पारिपत्य केल्याच्या स्मरणार्थ तो गुढ्या उभारण्याचे आदेश देतो आणि तिथून शालिवाहन शकाची निर्मिती करतो. आणि हा पाडवा जो आहे, चैत्र पाडवा, हा नव्या वर्षाची सुरुवात आहे. ती अनेक अर्थाने नव्या वर्षाची सुरुवात आहे, परंतु ज्या राज्यांच्या मध्ये तो साजरा होतो याच्यावरून लक्षात येतं. पण प्राचीन संदर्भ गुढीचे जर आपण बघायला गेलो तर अगदी जुन्या काळामध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये महानुभावांच्या मध्ये पहिला संदर्भ आपल्याला दिसतो लीळाचरित्रामध्ये. लीळाचरित्रामध्ये 52वी लीळा आहे. ऐके संन्यासी आणि योगी, ऐसी एक कल्पनेची जगी, गुढी उभवी अनेकी शास्त्रांतरी, माझी अवसरी फेडी, विजयाची सांगे गुढी, एरू मने जीवी सांडी. गोठीची या 410वी लीळा आहे. त्याशिवाय नामदेवाच्या, जनाबाईच्या, चोखामेळाच्या, एकनाथांच्या, तुकारामांच्या या सगळ्यांच्या काव्यामध्ये, अभंगांच्या मध्ये गुढीचा उल्लेख येतो. आणि म्हणून हे पटण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो. चोखामेळांचं हे आहे की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. हे चोखामेळांचा अभंग आहे. एकनाथांनी अनेक वेळेला गुढीचा उल्लेख केलाय. कशाची गुढी? हर्षाची गुढी, ज्ञातेपणाची गुढी, यशाची गुढी, भक्तीची गुढी, वैराग्याची गुढी, भावार्थाची गुढी, स्वानंदाची आणि निजधर्माची गुढी. तुकारामांनी रणांगणी गुढी उभारावी विजयाची असा उल्लेख केलेला आहे. तुकाराम महाराजांच्या शासकीय प्रतिमध्ये 4529वा अभंग यासाठी बघितला पाहिजे आपल्याला. पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, देऊनी चपळा हाती गुढी. अलीकडचं घेतलं तर बहिणांच्या साहित्यामध्ये, बहिणांच्या कवितेमध्ये गुढीचा उल्लेख आहे. तो कशासाठी आहे बघा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देना सोडा मनातली आढी, तुम्ही येरा येरी लोक वाढवा, लोभ वाढवा वाढवा. एकमेकांच्यावर प्रेम करण्याचं आणि शत्रुत्व सोडण्याचं प्रतीक म्हणून बहिणाबाईंनी गुढीचा गौरव केलेला आहे. आता हा जो गुढीचा गौरव आपल्याला दिसतो, म्हणजे गुढीची परंपरा ही प्राचीन आहे. हा गुढीपाडव्याला काय होतं निसर्गामध्ये की जगभरामध्ये यावेळेला उत्सव करावासा वाटतो लोकांना, असं म्हटलं जातं. यावेळेला जंगलात जे कोणी फिरायला जातात त्यांना लक्षात येतं की अत्यंत मादक असा गंध, वास पसरलेला असतो संपन्न जंगलभर. जंगल वयात आलेला असतं, जंगल गर्भार झालेला असतं आणि नव्या सृजनाची ती चाहूल असते. कडुलिंबाला बहर आलेला असतो, आंब्याला कैऱ्या लागलेल्या असतात आणि हे वसंताचं आगमन जे आहे ना, आणि वसंत हा भारतीय संस्कृतीमध्ये मोसमी हवामानाचा प्रदेश असून वसंत नावाचा ऋतू जो आहे तो सातत्यानं अनार्य संस्कृतीमधला प्रमुख ऋतू राहिलेला आहे. आणि तो हर्षोल्लासाचा, यात्रांचा, समारंभाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा ऋतू आहे. याची सुरुवात ज्या वेळेला होते त्यावेळेला तुम्हाला सांगतो की
याच्यामध्ये जो गुढीचा जो वरचा गडू आहे तो तांब्याचा किंवा स्टेनलेस स्टीलचा गडू पूर्वीच्या काळात असण्याची शक्यता नव्हती. शालिवाहनाच्या राज्यामध्ये तो मातीचा गडू आहे आणि मातीच्या कुंभारानं तयार केलेलं मातीचं मडकं हे गर्भाशयाचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणून हे गर्भाशयाचं प्रतीक जे आहे म्हणून कुंभाराला प्रजापती असं म्हटलं जातं. आणि गर्भाशयाचा आकार आणि स्थान जर बघितलं तर ते मडकं उलट असतं, कारण गर्भाशयाचं तोंड खाली असतं. आणि त्यामध्ये या गर्भाधानाचा जो सोहळा आहे, वयात येण्याचा जो सोहळा आहे, कर्नाटकमध्ये ज्यांचा कर्नाटक संस्कृतीची परिचय असेल, आंध्र संस्कृतीची परिचय असेल, त्यांना हे माहित आहे का की ज्या क्षणी स्थिर राज्यामध्ये मुलगी वयात आल्यानंतर त्या घराला गणराज्यामध्ये मतदानाचा हक्क प्राप्त व्हायचा. आणि म्हणून मुलगी वयात आल्यानंतर सुद्धा घोड्या उभारून उत्सव करून मुलीला पंचपक्वान्न खायला घालून त्याची मिरवणूक काढली जायची, तिला नवी साडी नेसवली जायची. आणि म्हणून ही गुढी सृष्टीला नेसवलेले कपडे आहे. तो गोडाधोडाने साजरा करायचा उत्सव आहे. आपला संपूर्ण जगण्याचा आधार असणारा पर्णसंभार संपलेला असताना सुद्धा फुलणारा चाफा, पांढऱ्या चाफ्याची फुलं वापरतात ना, आणि या चाफ्याला एकही पान नसतं आणि पानांच्या आधारावर झाडं जगत असतात. तरी देखील आमच्या विजिगुषूपणाचं लक्षण, आमच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणून शेवटच्या क्षणाप्रमाणे आम्ही लोकांना फुलत राहू हे सांगण्यासाठी पांढऱ्या चाफ्याची फुलं या गुढीला वापरली जातात. आणि म्हणून हा गुढीचा उत्सव हा सृष्टीच्या गर्भाधानाचा उत्सव असू शकेल. गुढीचा उत्सव हा वसंताच्या आगमनाचा उत्सव असू शकेल. गुढीचा उत्सव हा रब्बीच्या सुगीनंतरचा उत्सव आहे. आणि म्हणून हा उत्सव जगभरामध्ये जसा साजरा केला जातो, भारतामध्ये साजरा केला जातो, महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. आणि तो निश्चितच संभाजी पूर्वकालीन उत्सव आहे. मला नेहमी आठवतं की हा उत्सव नको, तो सण नको, तो नको, हे काय चाललेलं आहे. 16 वर्षापूर्वी ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये मी एक धाडस केलं आणि बळीराजा महोत्सव सुरू केला. ज्या बळीराजा महोत्सवाचं वैशिष्ट्य असं होतं की बायका मिरवणुकीनं जाऊन वामनाचं डोकं फोडायच्या. मडक्याचा वामन केलेला असायचा आणि त्याचं डोकं फोडायच्या. ही क्रांतिकारक गोष्ट होती. ज्यातनं पुन्हा महालक्ष्मी अंबाबाई कशी आहे आणि अंबाबाई श्रीराजाचं प्रतीक कसं आहे, ही माझी जी 2 व्याख्यानं आहेत युट्यूबवर, ती जर तुम्ही कुणी ऐकली, शोध अंबाबाईचा, तर बऱ्याच गोष्टी कळू शकतात. पण बायकांनी वामनाचं डोकं फोडणं याच्यामध्ये पण कम्युनिस्टांनी पण मला विरोध केला होता. ते म्हणले पुराणातली वांगी कशाला सुद्धा, सत्यशोधकांच्या मधल्या काही लोकांनी विरोध केला. म्हणले पुराणातली वांगी कशाला आणता. आता ते राहिलंय का? त्या पोथ्या वाचतात का लोक? वामनाला कोण मानतं का? पुन्हा मी सांगितलं होतं, माझी लढाई सामान्य माणसांच्या मनातल्या अंधश्रद्धांशी आहे. आणि त्यामध्ये वामनाला मी अवतार मानतो आणि या अवताराचं डोकं फोडण्याचं सामर्थ्य ज्यावेळेला मला येतं, त्यावेळेला ब्राह्मणी कसब जे आहे ते उघड करून दाखवून त्यांचं गारुड नष्ट करण्याचं सामर्थ्य बहुजन समाजामध्ये येतं. मी बहुजन मूळ निवासी सुद्धा शब्द वापरत नाहीये. मी शब्द वापरतो जो ज्योतिबाने वापरलाय, स्त्री शूद्रातिशूद्र. जे स्त्री शूद्रातिशूद्र कोण आहे ते? हे निर्मिक आहे. जे फुलांचा निर्मिक आकाशात नाही आहे, हे निर्मिक आहे. कारण हे लोक वस्तू निर्माण करतात, हे लोक धान्य निर्माण करतात, हे लोक हत्यारं निर्माण करतात, अवजारं निर्माण करतात, हे लोक अन्न निर्माण करतात, अन्न निरनिराळ्या प्रकाराने सजवतात. त्यांची हत्यारं असतात त्यामुळे वस्तूंचे नावं तयार होतात, नामं तयार होतात. वस्तू सुंदर असतात म्हणून विशेषणं तयार होतात. माणसं क्रिया करतात म्हणून क्रियापद तयार होतात. म्हणून भाषेचे निर्माण करते आणि संस्कृतीचे निर्माण करते निर्मिक म्हणून स्त्री शूद्रातिशूद्रांचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे स्त्री शूद्रातिशूद्रांना त्यांच्या शब्दसंपत्ती सकट जर वजा केलं तर भाषा शिल्लक राहणार नाही. मराठी भाषा कोणतीच जगातली भाषा शिल्लक राहणार नाही. त्यांना जर वजा केलं तर समाजी शिल्लक राहणार नाही. मंत्रांच्या साह्यानं समाज शिल्लक राहत नसतो, यज्ञांच्या साह्यानं समाज शिल्लक राहत नाही, दक्षिणेच्या साह्यानं समाज शिल्लक राहत नाही. समाज शिल्लक राहणं महत्वाचं असतं. समाज विपरीत परिस्थितीला तोंड देऊन आत्महत्या न करता जिवंत राहणं हे महत्वाचं असतं. आणि उत्सव आणि सण ही ताकद देत असतात.
म्हणून जोपर्यंत गाणं बरोबर असतं बाईच्या तोपर्यंत त्यांची आत्महत्या होत नाही. जोपर्यंत खरा इतिहास बरोबर असतो तोपर्यंत शेतकरी आत्महत्या करणार नाहीये. आणि म्हणून या सणांच्या आणि उत्सवांच्या बाबतीमध्ये आपण अनेक वेळेला विचार केला. आता राहिला प्रश्न 1 जानेवारीचा. 1 जानेवारीचा मी उल्लेख विषय त्यासाठी करायला सांगितला होता की 31 डिसेंबर दारू पिऊन साजरा करायचा आणि नववर्षाचं स्वागत करायचं, ही कल्पना भारतीयच नव्हे पाश्चात्य सुद्धा नाहीये. ही भोगवादी, अनैतिक, भांडवलशाहीवादी समाजाची परिकल्पना आहे. आणि म्हणून उत्सवच करायचा असेल नवीन वर्षाचा तर सृष्टी ज्याला नवीन वर्ष म्हणते त्याचा उत्सव करा. कॅलेंडर कुठलं वापरायचं हा प्रश्नच इथं नाही आहे. कारण सगळीच कॅलेंडर इतक्या वेळेला बदललेली आहेत. म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर जवळजवळ 47 वेळेला बदलले आहेत. त्यांची महिन्यांची नावं बदललेली आहेत, त्यातले दिवस बदललेले आहेत, सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. भारतीय कॅलेंडर हिजरी सण आहे, शिवशक्य आहे. बऱ्याच लोकांना माहित नसतं शिवशक्य जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर, तसा हा विक्रमादित्याच्या पराभवानंतर शालिवाहन शक्य सुरू झाला, तसा शिवाजीच्या राज्याभिषेकाबरोबर शिवशक्य सुरू झाला. हे शिवशक कुठे गेला माहित आहे? हे माहित नसतं म्हणून प्रॉब्लेम असतो. शिवराई हे नाणं शिवाजीचं आणि शिवशक्य हा शिवाजीचा शक हा नाना फडणवीसांनी आदेश काढून बंद केलेला होता. कारण हा इतिहास नाना फडणवीसांना नष्ट करायचा होता. एक एक सण तुम्ही बहिष्कृत कराल तर तुम्ही जगण्याची हिंमत हराल. त्याचा नीटपणे आपण अर्थ शोधून काढूया. हा नहपा नक्षत्र किंवा विक्रमादित्याचा त्याचा जो विजय आहे त्याचा गुढीपाडवा एक भाग आहे, परंतु गुढी त्याच्या अगोदरची. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की बांबूची काठी याचा संबंध गाव वसवण्याशी. गाव वसवणाऱ्या माणसाला म्हणतात पाटील. पाटील म्हणजे याचा उल्लेख तात्यासाहेबांनी म्हणजे महात्मा फुलेंनी केलेला आहे की एका गावाहून दुसऱ्या गावाला पाटी घेऊन जाऊन नवीन गाव वसवणारा माणूस. लोकसंख्या वाढल्यामुळं, जमीन कमी पडल्यामुळं, परचक्र आल्यामुळं, दुष्काळ पडल्यामुळं लोक गाव सोडून नव्या ठिकाणी गाव वसवायचे. अशा वेळेला काही तरुण पोरं पाटीमध्ये आपले टाक म्हणजे पूर्वजांचे चिन्ह, हत्यार, काही धान्य घेऊन जायची. एका काठीच्या तळाशी 7 धान्याची पुरचुंडी बांधायची आणि ती काठी पुरायची आणि भजन करत बसायचं. 7 दिवसानंतर ती काठी उपटायची आणि धान्य जर उगवलेलं नसेल तर ती जमीन नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे NA आहे आणि तिथं गाव वसवायचं आहे. त्याला गाव पांढर म्हणतात. आणि पाटी घेऊन जातात त्याला पाटील म्हणतात. आणि मग ते निरनिळ्या गावावरून निरनिळ्या कारागिरांना बोलवतात आणि गाव एक समृद्ध करतात. म्हणजे तिथं गावाची सुरुवात सुद्धा एक काठीची गुढी उभारूनच केली जाते. ज्या रामायणाचं सांगितलं जातं की राम अयोध्येला आल्यावर केलं जातं त्याचा उल्लेख तो मी तुम्हाला उत्तरकांडामधला श्लोकच सांगतो. ततो ह्यो अभ्युच्छयन पौरः पताकास्ते गृहे गृहे एक्ष्वाकाशुं सौरम्यम आसदात पितृगृहम. म्हणजे वाल्मिकी असं म्हणतो की गावागावातल्या घराघरावर लोकांनी पताका उभ्या केल्या, गुढी उभा केली, असा अख्ख्या रामायणामध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळं रामाच्या नावावर गुढीचं हे देणं चुकीचं आहे. मगाशी मी सांगितलंच की ब्रह्मदेवाला काळ नाही आणि ब्रह्मदेवाचं स्थान पण हे नाही आणि त्यानं पृथ्वी निर्माण करण्याची गरज नाहीये. कारण ब्रह्मदेव, गंमत कशी असते आपण विचार करत नाही. सत्यशोधकाचं सगळ्यात महत्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे प्रश्न विचारा. म्हणजे गुलामगिरी ग्रंथच प्रश्नोत्तरांचा आहे. पंडित दोंडीराम नामदेव म्हणजे दोंडीबा आणि ज्योतिबा यांची प्रश्नोत्तर आहे. प्रश्न विचारा आणि ज्ञान मिळवा. त्यातला प्रश्न विचारूया ना आपण की ब्रह्मदेवानं विश्व निर्माण केलं तो दिवस म्हणजे गुढी उभारण्याचा दिवस जर म्हणाल तर प्रश्न माझा असा आहे की ब्रह्मदेव हा कमळातून जन्मलेला आहे, नाभी कमळातून. हे नाभी कमळ
हे विष्णूच्या नाभीतून वर आलेला आहे आणि हा विष्णू समुद्राच्या तळावर शेषनागावर पहुडलेला आहे आणि त्याची बायको लक्ष्मी त्याचे पाय चेपते. आता प्रश्न माझा पहिला असा आहे, समुद्र आहे, त्यात विष्णू आहे, त्यात कमळ आहे, लक्ष्मी आहे आणि ह्यातले कुणी नागडे नाहीत, कपडे घातलेले आहेत. हे सगळं पृथ्वीशिवाय शक्य आहे का? मग हे जर पृथ्वीवर होणार असेल तर ब्रह्मदेवानं पृथ्वी निर्माण केली, ब्रह्मदेवाच्या अगोदर विष्णू निर्माण झाला असेल तर ब्रह्मदेवानं पृथ्वी निर्माण केली, याला काही अर्थ नाही. मिथक म्हणून सुद्धा अर्थ नाहीये. मूर्ख लोकांना अधिक मूर्ख बनवण्याचा हा धंदा आहे. तर मग ब्रह्मध्वजा आणखीन एक आहे की महाभारतामध्ये इंद्रध्वज म्हणून गुढीचा उल्लेख केला जातो असं लोक म्हणतात. पुन्हा एकदा त्याचं नाव पहा, त्याचं नाव आहे इंद्रध्वज. हा इंद्रध्वज आहे, हा ध्वज आहे, पताका आहे, ही गुढी नाही आहे. त्याचं स्वरूप तशा प्रकारचं नाही आहे. ती पूजा करायची गोष्ट आहे फक्त. मी सणांच्या बाबतीमध्ये एक साधी गोष्ट ठरवत असतो, साधी टेस्ट असते. जी गोष्ट धार्मिक असून करताना ब्राह्मण बोलवावा लागत नाही ती बहुजनांची आहे. आणि ज्याला ब्राह्मण बोलवावं उचित आहे, म्हणजे घट बसवायला ब्राह्मण बोलवावं लागत नाही, गुढी उभा करायला ब्राह्मण बोलवावं लागत नाही, होळी पेटवायला ब्राह्मण बोलवावं लागत नाही. मला आवडणारे जे 2 सण आहेत त्यामधला एक गुढीपाडवा आहे आणि दुसरे शिमगा आहे. कारण यज्ञ करताना मंत्र म्हणायचे आणि मंत्रांची भीती लागून दाखवून खंडणी गोळा करायची. राजानं शेतकऱ्यांना खंडणी देण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि ही खंडणी त्यांनी दिली नाही तर राजानं त्या शेतकऱ्यांना शिक्षा करायची आणि राजानं नाही ऐकलं तर राजाला शिक्षा करायची ब्राह्मणांनी, अशी कथा आहे. आणि अशा एका राजाला दर्भाच्या काडीने टोचून ब्राह्मणांनी मारलेलं आहे. वेत्र त्याच राजाचं नाव आहे. ही सगळी भीती घालायची आहे आणि सांगायचं की यज्ञामध्ये अग्नी असतो, हा अग्नी आपल्या मुखानं देवांच्या पर्यंत आविर्भाव पोहोचवतो. देव मंत्रांच्या अधीन असतात, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन असतात, म्हणून देव ब्राह्मणांच्या अधीन असतात, म्हणून तुम्ही आमच्या अधीन असलं पाहिजे, नाहीतर तुमचं आम्ही काही वाईट करू शकतो यज्ञाच्या साह्यानं. त्या काळातल्या सत्यशोधक लोकांनी पुढे येऊन हे मिथक जे आहे, हे ब्राह्मणी गारुड उधळून लावण्यासाठी जो सण सुरू केला, जो सण अजून सुद्धा पूर्ण भारतात आहे, इथंच आहे असं नाहीये. आणि भारतभरामध्ये त्याचं स्वरूप सारखं आहे. काय त्याचं स्वरूप? की तुम्ही अग्नीला पवित्र मानता, आम्ही तसं काही मानत नाही. तुम्ही यज्ञामध्ये चंदन टाकता, आम्ही एरंड लावतो. एरंडोपेद्रुमा येते. एरंड हा काही पवित्र वृक्ष नाही आहे, आम्ही एरंड लावतो. तुम्ही मंत्र म्हणता, आम्ही शिव्या देतो. तुमचा अग्नी आम्हाला काही करू शकत नाही. त्यातल्या भस्माला तुम्ही शापासाठी कारणीभूत ठरवता आणि पवित्र समजता, आम्ही त्याचे गोळे करून एकमेकाला मारतो, ही राख एकमेकाला फासतो, तरी देखील तुमचा अग्निदेव आम्हाला काही करत नाही आहे, तुमचे मंत्र आम्हाला काही करत नाहीत. आणि भारतभरामध्ये एकमेव प्रोग्राम शिमग्याचा असतो, तो म्हणजे आज होळी, उद्या पोळी, बामण मेला संध्याकाळी. अशा ब्राह्मणांच्या विरोधातल्या बंडखोरीच्या अनेक घोषणा विविध भाषांच्या मध्ये उपलब्ध आहेत, तशा मराठीमध्ये पण आहेत. तुमच्या बऱ्याच जणांनी लहानपणी ऐकले असतील आणि म्हटल्या पण असतील. मंत्रांच्या ऐवजी आम्ही बोंबलतो, तुमचा यज्ञ काय करतो आम्हाला सांगा, तुमचा अग्नी काय करतो. आणि या शिमग्याला पुन्हा आपल्या उत्पन्नाचं साधन मिळवण्यासाठी पुन्हा होलिकेची कथा, प्रल्हादाची कथा, आणि मग होलिकेला जर वर होता जळणार नाही तर ती जळाली कशी, हा प्रश्न बहुजन समाजानं विचारायचा नाही. प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर मिळतील. शिमगा हा विद्रोहाचा सण आहे, म्हणून तो इथल्या बहुजनांचा, स्त्री शूद्रांचा, शूद्रातिशूद्रांचा राष्ट्रीय सण झाला पाहिजे. सृष्टीचं आवाहन करणारा सण म्हणून गुढीपाडवा आपल्याला केला पाहिजे. एक प्रयोगशाळा म्हणून आपल्याला घट बसवण्याचा भाग बघितला पाहिजे की या हंगामामध्ये कोणतं धान्य चांगलं येईल याच्यासाठी केलेला प्रयोग म्हणजे घटस्थापना आहे. मग ते शेमीच्या झाडावर सोनं पडलं, अमुक पडलं, तमुक पडलं, याला काय अर्थ नाही. रामराज्य चांगलं होतं दिसत आहे एका प्रश्नामध्ये सांगता येतं. प्रश्न वाल्मिकी रामायण असं म्हणतं की रामराज्यामध्ये रामानं अश्वमेध यज्ञानंतर 6 महिने दान दिलेलं आहे. तो दान देत होता रोज.
आणि हजारो लोक दान घेण्यासाठी येत होते. रामानं ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न दिलं, कपडे नाहीत त्यांना कपडे दिले, संपत्ती नाही त्यांना संपत्ती दिल्या, गायी नाहीत त्यांना गायी दिल्या. याचा अर्थ काय? रोज हजारो लोक 6 महिने रामाच्या राज्यातले येत असतील की जे अन्नाविना तडफडत होते, कपड्याविना तडफडत होते, गरीब होते, धनविहीन होते, पशुविहीन होते. हे रामराज्य चांगलं आहे काय असा प्रश्न तर कुठलाही ब्राह्मण विद्वान या येऊ शकलेला नाहीये. कारण मला नास्तिक आणि सगळे वाचावी लागली आणि ती वाचल्यानंतर एक मागे धोनीराम नामदेव कुंभार जर बंद झालं तर पुन्हा लिंक वर या बरं का प्लीज, विनंती. झालं माझाही संपत आलेला आहे. अरे नाही बोला सर तुम्ही. हा पंडित धोनीराम नामदेव कुंभार हा 3000 वर्षातला एकमेव माणूस आहे ज्यानं वेदांच्या श्लोकांच्या सह वेदांच्या विरोधात विवेचन करून 600 व्याख्यानं दिली आहेत आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांचा पराभव करून त्यांच्याकडून ताम्रपत्र मिळवलेला आहे. तो आमच्या अभ्यासक्रमात नाही आहे. तो सत्यशोधकांना पण फारसा माहित नाहीये. कारण त्याची सगळीच्या सगळी जी ग्रंथ संपदा होती, 3 ग्रंथ होते छोटे छोटे, ते तिन्ही ब्रिटिश आर्काइव्ह मध्ये आहेत, भारतात नाही आहेत. त्यातला वेदाचार एक मी आता संपादित करतोय. पंडित धोनीराम नामदेव, आपण बहुजन लोक इतिहासाच्या बाबतीमध्ये हॅलो हॅलो येतोय सर, आवाज येतोय. बोला सर, बोला. येतोय सर. बोला सर. एखाद्या कर्तबगार बातवाच्या नादान संततीप्रमाणे आपण झालेलो आहोत. 1905 साली पंडित धोनीराम नामदेव कुंभारांचा मृत्यू झालेला आहे दहिवडी या गावी. परंतु त्यांच्या आजूबाजूच्या कुटुंबियांच्या पैकी कुणाकडेही त्यांची माहिती उपलब्ध नाही. त्यांचे ग्रंथ एकत्रित झालेले नाही आहे, त्यांचं चरित्र सिद्ध झालेलं नाही आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये एकही बहुजन समाजातला नरपुंगव समोर आलेला नाहीये की जो पुन्हा एकदा वेदांचं आणि उपनिषदांचं विश्लेषण करेल श्लोक वाईज, एक एक श्लोक घेऊन, जे पंडित धोंडीराम नामदेव कुंभारांनी केलं होतं. त्यांनी 600 व्याख्यानं सावंतवाडीपासून नागपूर पर्यंत दिली होती आणि ही सगळी व्याख्यानं वेदांच्या मधल्या अध्याय आणि सूत्राप्रमाणे श्लोकांच्या सह असल्यामुळं त्यांना कुणीही विरोध करू शकलेलं नव्हतं. आणि पुन्हा एकदा सत्याच्या आणि ज्ञानाच्या मार्गाने गेल्याशिवाय आपल्याला या भटांच्या गारुडापासून मुक्ती मिळणं अशक्य आहे. म्हणून आपले सण त्यांचं विश्लेषण करूया, त्याच्यावर चर्चा करूया, वाद करूया, भांडूया, पण आहे तर संपूर्ण सोडून देईल. शिवाय माणूस जगू शकत नाही आणि सत्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. त्यामुळे सत्याच्या संदर्भामध्ये पुन्हा कधीतरी आपण एकदा बोलूया की आणखीन एक गोष्ट अशीच आहे की जेवढी अंधश्रद्धा आणि शब्द प्रामाण्य बहुजनांच्या मध्ये आहे साध्या, तेवढीच पुरोगाम्यांच्या मध्ये पण आहे. कधी तर आपल्याला बोलता येईल की सत्यनारायण महापूजा नावाची जी गोष्ट आहे, या गोष्टीच्या संदर्भामध्ये जाता जाता दामोदर धर्मानंद कोसंबींनी एका ग्रंथामध्ये असं म्हटलं की ही पूजा 24 परगण्यातल्या, बंगालमधल्या 24 परगण्यातल्या सत्तेरपिरावरून आलेली असावी. आणि त्यानंतर आजपर्यंत सगळेजण सांगत असतात की सत्यपीरावरनं पूजा आली, सत्यपीरावरनं पूजा आली, म्हणून मी 24 परगण्याला गेलो. तशी तिथं काही पूजा नाही आहे. मध्ये बिहार आहे, युपी आहे, ओरिसा आहे आणि या सगळ्यामध्ये कुठं नाही आहे.
आणि मग ही कुठून आली, काय आली हे शोधावं लागेल. हे शोधता येईल, काही प्रॉब्लेम नाही. हा, संभाजी महाराजांचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध. एक तर त्यावेळेच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली, त्यांचा खून करण्यात आला, ही खरी गोष्ट आहे. पण माझा सवाल मगाशी सांगितला होता तोच आहे की त्या स्वराज्याच्या वातावरणामध्ये सगळ्या बहुजनांनी उत्सव म्हणून गुढी निर्माण करावी अशी शक्यता नाही, आणि सर्वदूर महाराष्ट्रामध्ये ती स्वीकारली जावी अशी शक्यता नाहीये. आणि त्यामुळे गुढी उभारल्यानंतर संभाजी महाराजांचा अपमान होत नाहीये, किंवा गुढी उभारल्यानंतर ब्राह्मणांचा विजय होत नाहीये. ब्राह्मण काहीही निर्माण करू शकत नाही, ते चोरतात, चोरलेल्यावर आपलं लेबल लावतात आणि त्याच्या पौराणिक कथा सांगायला लागतात. म्हणून मग मी सांगितलं की अगदी शेवटी जरी सांगायचं असेल तरी देखील मी सांगेन की लीळा चरित्रातली 208वी लीळा आहे. तेथ बाईसाचे भाचे दायना एकू होते, ते यापुढे सांगितले मग तेही सडा संमार्जन करविले, चौकरंग माळिका भरविली आणि गुढी उभाविली. 12व्या शतकातला आहे. पुन्हा ते संपूर्ण वर्णन पहा काय आहे. सडा संमार्जन करायचं आहे, रांगोळ्या काढायच्या आहेत आणि गुढी उभे करायचे आहे. हे चक्रधरांचं सांगणं आहे. आणि त्यावेळेला संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सृष्टीपूजन म्हणून या गुढीच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या ज्या गोष्टी लोकांचं नुकसान करत नाहीत, नुकसान म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक. आर्थिक म्हणजे दान दक्षिणा द्यावी लागत नाही. सामाजिक म्हणजे तुम्हाला गुलामी येत नाही, कमीपणा येत नाही. आणि गुलामीच्या संदर्भातलं आपल्यावर काही गारुड येत नाही. अशा कोणत्याही उत्सवाची इतिहास नीटपणे तपासूया. कारण आपली सगळीच हत्यारं जर आपण टाकून दिली तर आपल्यामध्ये एक स्किझोफ्रेनिया येतो, दुभंगलेलं व्यक्तिमत्व येतं. म्हणजे अनेक लोक गुढी उभारत राहतात आणि ते भाकड कथांच्यावर विश्वास ठेवतात, आणि काही आपल्याबरोबर असलेले लोक संभाजी महाराजांची गुढी आहे म्हणून तिचा निषेध करतात, संभाजी महाराजांच्या मृत्यू संदर्भात गुढी आहे म्हणून, की ज्याला कागदोपत्री पुरावा काही नाही सापडत ही गुढी उभारावी असं शंकराचार्यांनी काढलेला फतवा, किंवा पैठणच्या ब्राह्मण सभेनं काढलेला फतवा, किंवा करवीर पीठानं काढलेला फतवा. बरं, कर्नाटकमध्ये का साजरी करायची याचं कारण नाही सापडत. ही गुढी कशी उभारावी, तर गडी जशी उभारली जाते ब्राह्मणाशिवाय स्वतःच्या घरच्यांच्या साह्यानं. हा साडी, पुन्हा एकदा सुरुवातीला मी सांगितलं होतं की मडकं हे गर्भाशयाचं प्रतीक आहे. तांब्या, स्टेनलेस स्टील, अल्युमिनियम हे अलीकडे आलेलं आहे. मातीचा घट हे गर्भाशयाचं प्रतीक आहे, उलटा घट हे गर्भाशयाचं प्रतीक आहे. आणि हे संस्कृतीमध्ये, जगातल्या संस्कृतीमध्ये सगळीकडे मान्य आहे. आणि कुंभार ते निर्माण करतो म्हणून कुंभाराला प्रजापती म्हटलं जातं. आणि सृष्टी गर्भार होते म्हणून गुढीच्या रचनेमध्ये तुम्हाला ते मडकं त्याच्यावर दिसतं. रजस्वला झालेल्या स्त्रीचा जो सन्मान केला जातो दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, आंध्रमध्ये, तिला साडी नेसवली जाते आणि मिठाई खायला दिली जाते, शेवया खायला दिल्या जातात. हे सगळं त्या गुढीमध्ये आहे. या सगळ्याचा पुन्हा संबंध दुर्दैवानं संभाजी महाराजांशी जोडता येत नाही. जर तसं काही आपल्याला पुरावा सापडत असेल, मी पुन्हा सांगितलं की सत्यशोधकांचा धर्म जो आहे तो धर्म असा आहे की सत्य असेल ते स्वीकारावं. आता गुढी पताक्याची उभारावी का साडीची? पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं की रामायणामध्ये पताका उभारलेल्या होत्या. इंद्रध्वजाच्या वेळेला सुद्धा पताका उभारलेला, इंद्रध्वज उभारलेला आहे. बांबूला लावलेली पताका म्हणजे ब्रह्मध्वज आहे असं वैवस्वत पुराणाने म्हटलेलं आहे. त्यामुळं ध्वज उभारावा का, त्याच्यावर जोडलेला ध्वज उभारावा का, उभारावा, काही माझ्या हरकत नाही. पण एकदा बसूया, आपण चर्चा करूया, जी योग्य गोष्ट असेल, जी पुराव्याने सिद्ध होईल ती स्वीकारूया, असं एक सत्यशोधक म्हणून माझं मत आहे.
खूप शंका असणार आहेत मला माहित आहे. कदाचित काही लोकांना माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल, त्यांच्याशी चर्चा करण्याची, वाद घालण्याची माझी तयारी आहे. कारण वादे वादे जयते तत्वबोधा. आणि म्हणून आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. पुन्हा शेवटपासून सांगतो, 1 जानेवारी की गुढीपाडवा या विषयाचा अर्थ असा होता की नव्या वर्षाचं आगमन म्हणून पाश्चात्य भांडवलशाही पद्धतीनं दारू पिऊन करणार आहात का निसर्गाच्या पूजनानं गुढी उभारून करणार आहात, एवढाच याचा अर्थ आहे. कॅलेंडर आपल्याला ग्रेगेरियन किंवा आधुनिक कॅलेंडर जे आहे तेच वापरावं लागणार आहे, त्याचा काही संबंध नाहीये. पण जी गोष्ट चांगली आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मणाची आवश्यकता नाही आणि सृष्टीचा संबंध आहे, त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट ठेवावी लागेल. कारण उत्सवाशिवाय आणि संस्कृतीशिवाय माणूस जगू शकत नाही आणि संकटामध्ये आत्महत्येशिवाय टिकू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की आपण पुन्हा एकदा सत्याचा शोध घेऊया. सत्याचा शोध हा अमर्याद असतो, अनंत असतो. या अनंताच्या शोधासाठी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. मला सहन केलं इतका काळ, करणार सरांनी आयोजित केलं त्याच्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. उगले सरांनी सांगितलं त्यांच्याकडे खरं म्हणजे मला जायचं आहे, त्यांचा फोन नंबर मला मिळाला तर बरं पडेल, कारण मी त्यांच्याकडे जाईन आणि मला पंडित धोंडीराम नामदेवांच्याबद्दल काही नवीन माहिती मिळाली तर ती पाहिजे. बरीचशी माहिती माझ्याकडे आहे, पण सत्याचा शोध संपत नाही असं म्हणतात. त्यामुळे आणखीन त्याशिवाय जे विद्वान होते सत्यशोधकांच्या मध्ये, त्यांचं पुनर्लेखन व्हावं लागेल, त्याचं वाचन व्हावं लागेल आणि हे लिटरसीची चळवळ चालवावी लागेल. या चळवळीसाठी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय सत्य. धन्यवाद. तुम्हाला नंबर व्हॉट्सअप करतो सर मी उगले सरांचा हेमत जवळ. ओके ओके चालेल. आणि सरांनी गेल्या जवळपास 48 मिनिटं सरांनी आपल्याला ठिकाणी प्रबोधित केलेलं आहे. एक नवीन विषय घेऊन या ठिकाणी आपण आलेलो होतो. कारण कल्चर जे आहे, कल्चर नेमकं काय असावं, कारण कल्चरच देशावरती राज्य करतं. कल्चरच देशावरती राज्य करतं. म्हणून कल्चर जोपर्यंत आपण कल्चरवरती आपण कब्जा मिळवत नाही, त्याशिवाय संस्कृती आपण कल्चरवर जोपर्यंत कब्जा करत नाही तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकत नाही. हे सरांच्या आजच्या एक छोटेखानी प्रबोधनातून आपल्या लक्षात येत आहे. कारण की तात्यासाहेब ज्योतिराव फुलेंनी दिलेला गुलामगिरी ग्रंथ म्हणजे आपली जी मूळ कल्चर आहे ते मूळ कल्चर समाजासमोर आणलेलं होतं. त्यांनी क्लिअर कट 2 संस्कृती, एक कृषी संस्कृती आणि दुसरी ब्राह्मणांची संस्कृती, 2 संस्कृती अशा उभ्या केलेल्या आहेत आणि तुलना केलेली आहे. क्लिअर कट तात्यासाहेबांनी केलेली आहे. आणि आजच्या ह्या वेबिनारला सत्याचा शोध जो आहे तो आपला निरंतर जारी राहणार आहे आणि आपण तो केला पाहिजे. सरांनी खूप छान असं आपल्याला लॉजिकच्या माध्यमातून, एव्हिडन्सच्या माध्यमातून, लीळा चरित्र असेल, संतांची काही वचनं असतील, अभंग असतील, सर्व सरांनी आणि प्राचीन भारताच्या इतिहासापासून तर आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत सरांनी असं सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि सरांनी आपल्याला वादा केलेला आहे की सरांचा 2 दिवसाचा रेसिडेन्शियल केडर कॅम्प आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत. तर त्याच्या 2 दिवसाच्या याच्यामध्ये भरपूर सारं कल्चरची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटणार आहे. आणि वेदाच्या नावाचा जो ग्रंथ आहे तो पण सर म्हटले 1 महिन्यात 1.5 महिन्यामध्ये तो संपादित होणार आहे. म्हणजे खूप सारे उपलब्धी होत आहेत. आपल्याला या माध्यमातून खूप सारे नवीन शिकायला भेटणार आहोत आणि आपण हयात मारेपर्यंत आपण विद्यार्थीच असणार आहोत. तर यानंतर मी जास्त वेळ न दवडता मी बडगुजर आपले जे सुधाकर भाऊ बडगुजर आहे यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम करावं. आभार प्रदर्शनाची विनंती करतो मी त्यांना. सुधाकर भाऊ बडगुजर, आपला माईक ऑन करावा, व्हिडिओ ऑन करावा. हॅलो. हा बोला. येतोय आवाज? बोला. येतोय. बोला. आजचा जो विषय आपला होता 1 जानेवारी ते गुढीपाडवा अतिशय सरांनी मौलिक असं मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे आपल्याला डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांनी. आणि त्यांनी काठीचं पूजन हे जे अतिप्राचीन आहे अशी त्यांनी मांडणी आपल्या याच्यामध्ये केली. आणि उत्सव आणि सण हे जगण्याला ताकद देतात हे आवर्जून सरांनी सांगितलं. म्हणजे आपण जे उत्सव प्रिय आहोत हे त्यांनी अतिशय आपल्या मांडणीमध्ये हे केलं. आणि आपली जे कृषी संस्कृती आहे किंवा जे आपण कल्चर, जे सरांनी आता खैरनार सरांनी सांगितले, कल्चर जे आहे त्याच्यावर आपण जर कब्जा घेतला तरच आपण
त्याचं मूळ कृषी संस्कृतीकडे जाऊ शकतो. आणि अतिशय मार्मिक, अतिशय पुराव्यानिशी सरांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि जे माहिती आपल्या सर्वांना त्यांनी देण्याचा एक प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. म्हणून मी डॉक्टर राजेंद्रजी कुंभार सर यांचं मनापासून आभार मानतो. त्यानंतर आपल्याला जे उद्घाटक लाभलेले होते सत्यशोधक जी उगले सर, अतिशय त्यांनी सत्यशोधका संदर्भात अनेक पुस्तक सरांनी लिहिलेली आहेत, उगले सरांनी. आणि त्यांनी अतिशय आपल्याला अतिशय उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. खैरनार सरांनी सूत्रसंचालन केलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. प्रास्ताविक म्हणून सुरेशजी झालटे सर त्यांनी प्रास्ताविक केलं, म्हणून मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी हे विचार ऐकून घेण्यासाठी आपण या ऑनलाईनला जोडलेत, म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी, आपण 2 दिवसाचा रेसिडेन्शियल केडर कॅम्प घेणार आहोत. त्या 2 दिवसाच्या केडर कॅम्पला जर आपण बसला तर आपल्या डोक्यात आलेले किंवा मनात आलेले किंवा जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं सखोल एक चर्चा त्या ठिकाणी तुम्हाला समजूनच जाईल. 2 दिवसाचा केडर कॅम्प जर तुम्ही फक्त युट्यूबला राजेंद्र कुंभार असं तुम्ही करा, खूप सारे इन्फॉर्मेशन तुम्हाला युट्यूबला भेटेल. म्हणजे नाही म्हटलं तर 50-60 व्हिडिओ सरांचे आहेत. तर आपण सगळ्यांनी ते ऐकले पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम सर्वांच्या वतीने मी सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. कारण कमी दिवसामध्ये आजच्या एका दिवसातच आजच्या कार्यक्रमाला म्हटलं 60-65 लोक हजर झाले. वेळात वेळ काढून सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय सत्यशोधक, जय संविधान, जय भारत.